महाआवाज न्यूज, आवाज जनतेचा, विश्वास महाराष्ट्राचा। मलकापूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे व्यापारी व नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी 31 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे मलकापूर व्यापारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे। दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की 30 जुलैच्या संध्याकाळपासून तर 31 जुलै रोजी सुद्धा शहरात संततधार पाऊस सुरू होता। त्यामुळे शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचले आहे। विशेषतः अनेक व्यापारी बांधवांच्या दुकानामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानातील माल, फर्निचर, विद्युत साहित्य तसेच इतर मौल्यवान वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याशिवाय अनेक नागरिकांनाही याचा फटका बसला आहे। तेव्हा पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ महसूल प्रशासनामार्फत पंचनामे करण्यात यावे व शासनाच्या नियमानुसार बाधित व्यापारी व नागरिकांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी मलकापूर व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाआवाज न्यूज। काल रात्रीपासून मलकापूर परिसरामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीमध्ये मलकापूर विभागातील पुष्कळ दुकानदारांचे आणि नागरिकांचे अत्यंत नुकसान झालेले आहे। त्या नुकसानामध्ये व्यापारी बंधवांचे दुकानामध्ये पाणी शिरलेले असून त्यांचे फार मोठं नुकसान त्यांचं झालेलं आहे। तर त्यांना निवेदन देण्यासाठी, अधिकाऱ्यांजवळ निवेदन देण्यासाठी आज आम्ही व्यापारी संघटनातर्फे इथे तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत। तर त्यांना आम्ही निवेदन दिले आहे आणि शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर त्यांचा पंचनामा करून योग्य ती मदत करण्यात यावी अशी आमची व्यापारी संघटनातर्फे आपल्याला नम्र विनंती आहे। धन्यवाद।